इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागार तसेच कोशवाङ्मय यांच्याविषयी थोडक्यात माहिती मिळवणार आहोत। अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ। अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात। लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात। जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात। संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात। ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच ह्या कृती व्यवस्थितपणे करता येतात व साधनांचे जतन योग्य प्रकारे करता येते। या कामांसाठी विविध विषयांवरील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। मौखिक साधनांचे जतन करण्यासाठी लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करावे लागते। संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे तसेच त्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक आहे। संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे। यासाठी समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, संशोधनपर लेख या विषयांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते। लिखित साधने। लिखित साधनांचे जतन करताना ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्र, छायाचित्र, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन आणि संपादन करणे गरजेचे आहे। दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या साफसफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात। दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करावे लागते। निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे गरजेचे ठरते। संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करावे लागतात आणि यासाठी ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे। इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान, विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान, कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान, तसेच कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती, दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती, संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, संशोधनपर लेखन याविषयीचं प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते। भौतिक साधने।
भौतिक साधनांचे जतन करण्यासाठी पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे, पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष यांचे वर्गीकरण करणे आणि सूची तयार करणे, तसेच निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे आवश्यक आहे. यासाठी पुरातत्त्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय, पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान, पुरावस्तूंची साफसफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती, विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान, पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य, संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, तसेच संशोधनपर लेखन यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते. काही नावाजलेली संग्रहालये. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. लुव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आजमितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश यामध्ये आहे. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. भारतातील संग्रहालये. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल
या संस्थेतर्फे इसवी सन 1814मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. इसवी सन 1949मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे पुढीलप्रमाणे सांगता येतील. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू इंडो-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत.